गुड मॉर्निंग. मी पूनम भोसले. माझ्या पूनम भोसले या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते. गावाकडची सकाळ अशी काही असते. आज तर पाऊस पडला आहे. आम्हाला जायचं आहे यात्रेला, त्यासाठी मी लवकरच तयारी करणार आहे. खाली मी गेले, देवपूजा करून घेतली. सगळ्यात आधी माझं रोज उठल्यावरती देवपूजा करणं हेच पहिलं काम असतं. देवपूजा करून घेतली, त्यांना फुले वाहिली. परत मी चहा घेतला. त्याच्यानंतर मग पोळ्याची तयारी करायला डाळ शिजायला घातली. त्याच्यानंतर डाळ शिजली. त्याच्यानंतर मी आमटी बनवून घेतली. बघू शकता कसं कट आला आहे आमटीला. मस्त अशी आमटी बनवून घेतली. त्याला नंतर उकळी मारून घेतली. त्याच्यानंतर आता मला पुरण करण्यासाठी डाळ आणि गूळ. मी आत गेले तर श्रीतेचं इकडं काम चालू आहे. बघा तो कसं काय करतो आहे. तर गूळ वगैरे त्यात घालून मी पुरण वगैरे बनवून घेतलं. आता माझ्या सासूबाई पोळ्या करत आहेत. खरं तर आमच्या इकडे पुरण भरून खूप मोठी पोळी करतात, पण कोल्हापूरला वेगळं आहे. तिकडं थोडं पुरण कमी घालतात आणि पोळी पालत्या तव्यावरती भाजतात. आमच्याकडचं थोडं वेगळं आहे, त्यामुळे पोळ्या त्या करत आहेत. त्यांनी पोळी मस्तपैकी लाटली आणि मस्त अशा त्यांनी पोळ्या केल्या. मग मी पापड वगैरे करायला घेतले. मी नाचणीचे पापड भाजले. त्याच्यानंतर कुरडया भाजून घेतल्या, तळून घेतल्या मग भजी वगैरे करून घेतले नैवेद्यासाठी. माझी भजी असे काही झालेले आहेत. हे मी नैवेद्याचं ताट केलं. सर्वात आधी देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी मी ताट करून घेतलं. देवाला नैवेद्य दाखवला. त्याच्यानंतर आम्ही गेलो रात्री यात्रेत. ही कोणती यात्रा आहे मला कमेंट करून नक्की सांगा, ही कोणती यात्रा आहे. ही आमच्या कुळदैवताची यात्रा आहे, जिथे आम्ही गेलो होतो संध्याकाळी. तिथं सासनकाठीचा वगैरे पालखीचा वगैरे सोहळा असतो. आम्ही संध्याकाळी गेलो सगळे, म्हणजे गावाकडे कसं असतं, सगळे शेजारी वगैरे आम्ही सगळे एकत्र गेलो होतो. लाईनमध्ये वरून दर्शन घेतलं. नंतर हा सेक्शन तर महिलांचा सगळ्यात आवडता सेक्शन. हा बघा, इथं थोडीफार खरेदी केली. नंतर मग आम्ही इथून गेलो खायला. तिथं डोसा वगैरे असं भरपूर काही खाल्लं, पण मी शूट करायला विसरून गेले. त्याच्यानंतर हे बघा, एवढे लोक जमा होते तिथं, बापरे. मस्त. मी तर पहिल्यांदा मी तर आमच्या कुळदैवताच्या यात्रेत गेले होते. खूप छान एक्सपिरियन्स होता आणि यात्रा ही खूप छान होती. आणि आम्हाला घरी यायला चक्क 2 वाजले होते. एवढं छान दृश्य होतं, एवढी गर्दी होती, गुलाल खोबरं उधळत होतं, देवाची पालखी, एवढे लोक जमा होते, एवढं छान वातावरण होतं. खूप छान वातावरण होतं. देवाची पालखी वगैरे बघण्यात एक वेगळाच आनंद असतो. एवढे लोक जमा होते, छान होतं सगळं. इतक्या सुंदर गोष्टी होत्या, खूप छान गोष्टी होत्या.